पिछले 2 महीनों से राज्य परिवहन महामंडल के कर्मचारियों का आंदोलन जारी है। इस बीच कई घटनाएं हो चुकी हैं। कई कर्मचारियों की इस बीच मौत हो गई तो कई कर्मचारियों को सरकार ने काम पर से निकाल दिया है। इस पूरे विषय को लेकर आज परिवहन मंत्री अनिल परब और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार ने पत्र परिषद लेकर स्थिति स्पष्ट की। उन्होंने कहा कि एसटी विलीनीकरण को लेकर न्यायालय ने समिति स्थापना की है। समिति के निर्णय के बाद निर्णय लिया जाएगा। सरकार ने स्थिति का जायजा लेते हुए कर्मचारियों के वेतन कुछ बढ़ा दिए और अब कर्मचारियों ने जनता की भावनाओं को ध्यान में लेते हुए काम पर लौट आना चाहिए। बाकीच्या अधिकारी या ठिकाणी कृषी समितीचा विरोध चर्चा करायला होतो। त्याचं महत्त्वाचं कारण माझ्या दृष्टीनं महाराष्ट्रातला जो प्रवासी आहे तो प्रवासी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। गेले 2 महिने या संपाच्यामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली त्याच्याबद्दलचं वर्णन न केलेलं बरं। एकंदर दुसरं एक संकट आता सगळ्या देशावर महाराष्ट्रावर आलं आणि ते म्हणजे या करोनाचा हा नवा अवतार आपण गेले काही दिवस बघतो। या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्र राज्याच्या अर्थकारणावर निश्चित होतोय आणि असा परिणाम होत असतानाही राज्य सरकारला त्याची मोठी किंमत देण्याची आर्थिक किंमत देण्याची स्थिती असताना सुद्धा माझ्या मते परिवहन खात्याचे मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जेवढं जास्त करता येईल तेवढा करण्याच्या बद्दलचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न या ठिकाणी त्यांनी कृषी समितीच्या लोकांच्या समोर मांडल्यानंतर कृषी समितीच्या सदस्यांचेही काही प्रश्न आहेत जे सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत, काही अनावधित आहेत। हे कृषी समितीने या ठिकाणी नजरेला आणून दिल्यानंतर त्याही बाबतीत एक सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिली आणि मात्र ही तयारी करत असताना त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली की एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी सेवेत यायला पाहिजे। या तुमच्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या कार्यवाहीच्या असतील आणि वेतनाच्या अनावधीच्या असतील किंवा आणखी काय असतील त्याच्याबद्दल आपण पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन बसून याचा मार्ग काढू शकू। मला आनंद एका गोष्टीचा आहे की कृषी समितीचे सगळे 20-22 कामगार संघटनेचे जेवढे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांना कामगारांच्या हिताच्या बद्दलचा जसा त्यांचा आग्रह आहे आणि तो जास्त आहे, पण त्याबरोबर प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे याहीबद्दल कामगार संघटनेच्या सगळ्या लोकांचा आग्रह आहे। त्यामुळे त्यांचाही एकंदर दृष्टिकोन हा सकारात्मक आहे। त्या सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी आव्हान आज महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेले आहे। माझी विनंती आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांना की शेवटी आपली बांधिलकी प्रवाशांची आहे आणि ती प्रवाशांची बांधिलकी लक्षामध्ये घेऊन आपल्या सहकार्याने जे आव्हान आपल्याला केलं आणि राज्य सरकारच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांनी जी सकारात्मक भूमिका घेतली याचा गांभीर्याने विचार करावा आणि एकंदरीत ही एसटी पूर्ववत कशी चालू जाईल याची काळजी घ्यावी एवढंच मला सुचवलं। पवार साहेब असा काय मंत्र दिला एसटी कर्मचारी संघटनांना की ज्यांचा दृष्टिकोन 2 महिन्यानंतर सकारात्मक झाला, जी आपली प्रवासी खोळंबलेली होते कोरोना संकटात, अनेकांना परीक्षा किंवा काही वेगवेगळ्या कारणांसाठी एसटीला मुकावं लागलं, असा कुठला मंत्र दिला की सकारात्मक 2 महिन्यानंतर यांचा दृष्टिकोन झाला? फक्त माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीपासून हाच दृष्टिकोन होता। पॉईंट असा आहे की पहिल्यांदा मी असं बघितलं की कामगार संघटना जे त्या संघटना त्यांचे सगळे सहकारी वर्षोनवर्ष एखाद्या संघटनेच्या कामगारांच्या हिताची जपणूक करण्यासाठी वेळ देतात,
संघर्ष करतात त्यांचं आम्ही ऐकणारच नाही असं काही लोकांनी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या संदर्भात कामगारांच्या मनामध्ये बहुतेक संभ्रम झाला असावा आणि त्यामुळे त्यांना आवश्यक असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच खरं म्हणलं तर हे 2 महिने गेले, नाही तर हे 2 महिने अशी जाण्याची वेळ कधीही आलेली नव्हती. मी अनेकदा बघितलं आहे गेल्या 30-40 वर्षामध्ये माझ्या मते की एस टी कामगारांच्या अशा प्रश्नाच्या वेळेला चर्चा करण्याच्यासाठी माझी उपस्थिती अनेकदा होती आणि त्या सगळ्या उपस्थितीमध्ये मी हे पाहिलेलं आहे की कामगारांचा दृष्टिकोन शेवटी एस टीबद्दल आणि प्रवासांच्याबद्दल विधायकच असतो. काही मागण्या असतात त्याच्यात काही चुकीचं नाही, पण मागण्या मांडत असताना कुठपर्यंत जावं याचं तारतम्य कामगार संघटनांनी महाराष्ट्रात ठेवलेले आहे की मी अनेक वर्ष बघतोय आणि आज त्याला अनुसरून त्यांनी भूमिका घेतली याचा मला आनंद. सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की विलिनीकरण तर शक्य नाही आहे. जी मूळ मागणी आजही आजारपणावर बसून जे कर्मचारी करते आले असतील की विलिनीकरण व्हावं, त्याशिवाय तर मागणी देऊ शक्य नाही. मग ती विलिनीकरणाची भूमिका सतत सरकारने सुद्धा शक्य नाही असं सांगितले. फक्त आता त्याच्यामध्ये सुधारणाची आहे की कोर्टातून त्याच्यासाठी एक कमिटी नेऊन त्या कमिटीच्या संदर्भातली भूमिका आम्ही मान्य करू हे सरकारने या ठिकाणी सांगितले. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न माझ्या मते आता समजुतीच आहे, न्यायफळीच आहे. न्यायफळीचे खरं भाष्य करणं ते आपल्या दोघांच्या हिताचं नाही. साहेब, एक शेवटचा प्रश्न. सुरुवातीच्या काळामध्ये या कामगारांना भडकवण्याचं काम एका राजकीय पक्षाकडून झालं, त्यानंतर त्यांनी त्यातून माघार देखील घेतली, परंतु जे आंदोलन सुरू होतं त्याला एक दिशा राहिली नाही आणि या राजकीय पक्षामुळे सर्वात जास्त आंदोलन पेटलं गेलं असं वाटतं का? असं आहे की मला इथं राजकारण करायचं नाही, मला इथं हा प्रश्न सोडवायचा आहे. तो प्रश्न सोडवायचा असल्याच्यामुळे एखाद्या राजकीय पक्षाने काही भूमिका घेतली असेल, ठीक आहे, त्यांच्या दृष्टीनं जे काही त्यांना भूमिका घ्यायची होती त्यांनी घेतली. आम्हाला प्रवासांचं हित आणि कामगारांचं भलं या दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्यासाठी या पाठीमागचं कुणी काय केलं त्याचं उदाहरण मी